कसं असतं ना, माणसाचं रक्त जरी एकच असलं तरी परिस्थितीनुसार जगणं आणि स्वभावानुसार वागणं असतं. तर खरंच परिस्थिती माणसाला खूप काही जगायला शिकवते. तर काल आम्ही गोव्यावरून 8:30ला सकाळी निघालो होतो. यांच्या मावशीची वास्तुशांती होती खानापूरला, म्हणून तिथे गेलो होतो. येईपर्यंत दुपारचे 12:30 वाजले होते. म्हणून खानापूरमध्ये आम्ही बुबूला भूक लागली होती म्हणून नाश्ता करायला थांबलो. तर तिथे मी एका छोट्याशा बाळाला बघितलं. एवढ्या थंडीतही त्या बाळाने वरचं शर्ट तर घातलं होतं, पण खाली पॅन्ट घातली नव्हती आणि त्या बाळाला खूप जास्त भूक लागली होती. त्याचे आई वडील जे होते ते चहा पित होते, म्हणून तेही त्यांच्याकडे चहा मागत. बोलायला तर त्या बाळाला काही येत नव्हतं, पण हाताने मात्र ते चहा त्यांच्याकडून ओढून घेत होतं. म्हणून त्यांनी त्याला भूक लागली होती म्हणून अजून एक चहाचा कप घेतला होता आणि तो एक कप चहा पिल्यानंतर ते बाळ मात्र शांत झालं. तर त्या बाळालाही कळलं होतं की आपल्याला याच्यातच भागवावं लागेल. तर खरंच मला त्यांना काहीतरी द्यावंसं वाटत होतं आणि बुबूचे कपडेही त्यांना द्यायचं मन करत होतं. पण कसं असतं ना, काही काही माणसं खूप स्वाभिमानी असतात किंवा त्यांचा असाही गैरसमज होऊ शकतो की या व्यक्तीने आपल्याला खूप गरीब वगैरे समजलं असं काहीतरी, म्हणून मी म्हटलं राहू दे. आणि बघितलं तर 5-6 पुरुष होते आणि एकच स्त्री होती, त्याच्यामुळे मलाही थोडंसं अवघड जात होतं बोलायला. मग मनात म्हटलं राहू दे, एक दिवस मी देणार आणि बाकीचे दिवस त्यांचे तेच करणार. आणि मुख्य म्हणजे त्या मुलाच्या हाताला काहीतरी जखम झालेली होती, तर मला खूप वाईट वाटत होतं त्यांच्याबद्दल. पण काय करणार, ते चहा तेवढी पिली आणि तिकडून निघाले. तर इकडे बुबूला भूक लागली होती म्हणून कचोरी दिली होती, त्याने तेवढी कचोरी खाली. आम्ही काही नाश्ता केला नाही. त्यानंतर मग आम्ही मावशीच्या घरी जायला निघालो. तर खानापूरच्या मार्केटमधून अशी त्यांनी गाडी घातली होती. तर इकडे 10-20 रुपयाचे भाजीचे वाटे घेऊन बसले होते. तर खूप छान फ्रेश अशी भाजी असते आणि क्वांटिटीही म्हणाल तर खूप जास्त असते. त्यानंतर मग आम्ही मावशींच्या घरी येऊन पोचलो. तर इथे त्यांची पूजाही झाली होती. आम्हाला यायलाच उशीर झाला होता, 1:30-2 वाजले. तर येताना मी ड्रेस घालून आले होते. आल्यावरती मग मी साडी नेसली. तर मावशीने खूप चांगलं असं घर बांधलं होतं. तर हा हॉल होता, इथे अशी त्यांनी पूजा वगैरे घातली होती. तर बाकीच्या रूम्स वगैरे मी दाखवायलाच विसरले, कारण मला बुबूने हाक मारली, म्हणून मग मी डायरेक्ट मागच्या दरवाजाला आले. तर इथे सगळ्यात जास्त मला आवडला तो त्यांचा आरसा होता, लायटिंगवरती चालणारा होता. तर मी बुबूला दाखवलं म्हणून त्यालाही मजा आली, म्हणून तोही असं दाबून बघत होता. त्यानंतर मग चहा वगैरे घेतली आणि बाहेर असं बसलो होतो. तर त्यांनी शेतात असं घर बांधलं होतं. तर मी बसला, बुबूला परत भूक लागली, त्यांचं जेवण वगैरे व्हायला टाईम होणार होता, म्हणून मग मी डाळिंब देत होते त्याला. तर त्यांचीही घरातली जी मुलं होती तीही तिथे आली. तर जसे पाहुणे येत होते तसतसे मावशीला ते. तर इकडच्या साईडला जे कोणी येतात त्यांना फराळ वगैरे द्यायची पद्धत आहे. तर थोडा थोडा फराळ असा पॅकिंग करून देत होते, एकदम काही फराळ सगळा पॅकिंग करत नव्हतं. तर यांच्या दुसऱ्या मावशीचा मुलगा आला होता. तर त्यांनाही एक मुलगी आहे, बुबूपेक्षा 1-1.5 वर्षांनी मोठी आहे ती. तर बुबूचं तिच्यासोबत छान असं बॉन्डिंग झालं होतं आणि ती जाताना बुबूला खूप रडायला येत होतं. तोही तिच्या मागे धावत होता. तिलाही जायचं मन करत नव्हतं, तीही मध्ये मध्ये थांबत होती. मग शेवटी दादाच गाडीतून उतरले आणि तिला गाडीमध्ये घातलं. तर दिवसभर इकडे थंडीच असते. जशी संध्याकाळ झाली तशी थंडी जास्त वाजायला लागली. तर मी आणि बुबूने मात्र स्वेटर घातलं. तर इकडच्या मुलांना लोकांना सवय आहे म्हणून त्यांनी स्वेटर घातली नव्हती, पण थंडी मात्र खूप जास्त होती. तर बुबूही माझा त्या मुलांमध्ये खूप छान असा रमला होता.